रेशन धारकांना आता एक महत्वपूर्ण बातमी समोर येते। आता तांदूळ आणि गव्हासोबत ज्वारीचंही वितरण लवकरच करण्यात येणार आहे। गेल्या वर्षी राज्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले असून राज्य सरकारने त्याची मोठी खरेदी केली आहे। त्यामुळे नोव्हेंबरपासून 2 महिन्यांसाठी ज्वारीचे रेशन दुकानात मोफत वाटप करण्यात येणार आहे। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरड धान्य खरेदी करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आल्या आहेत। त्यानुसार 2024-25 या वर्षात ज्वारीचे अतिरिक्त उत्पादन होऊन मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी सरकारने केली आहे। त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेशन दुकानातून ज्वारीचे प्रत्येकी 1 किलोचे वाटप करण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा विभागाला दिली आहे। त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना त्याचे वितरण करण्यात येणार आहे। त्यानुसार संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत। 2 महिन्यांसाठी ज्वारीची उचल करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत। राज्यातील पुणे शहर जिल्हा तसेच सातारा, सांगली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, लातूर, सोलापूर शहर आणि जिल्हा या 12 जिल्ह्यांसाठी 22,766 टन इतकी ज्वारी लागणार आहे। तसेच हिंगोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यासाठी 4,013 हेक्टर इतकी ज्वारी लागणार आहे। या जिल्ह्यांसाठी अकोला येथून तर अन्य 12 जिल्ह्यांसाठी बुलढाणा येथून धान्य उचलण्याच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। पुणे शहरासाठी 1,374 टन तर जिल्ह्यासाठी 2,844 असे 4,218 टन इतके ज्वारीचे धान्य लागणार आहे। रेशन धान्य दुकानातून अंत्योदय आणि प्राधान्य योजनेअंतर्गत आतापर्यंत गहू आणि तांदूळ मोफत दिले जात होते। आता नोव्हेंबरपासून गहू आणि ज्वारीसाठी प्रत्येकी 1 किलोचे वाटप केले जाणार आहे।